महाराष्ट्र के वर्धा जिले के हिलोडी गणेशपुर गांव में एक नवविवाहिता की संदिग्ध मौत से पूरे जिले में सनसनी फैल गई है। रोशनी मोहिते का शव घर में फांसी के फंदे से लटका हुआ मिला। हालांकि शव पर मिले चोट के निशानों को देखकर परिजनों ने इसे आत्महत्या नहीं बल्कि सुनियोजित हत्या बताया है। इस मामले में पुलिस ने पति समेत 8 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है, जबकि 6 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। जानकारी के अनुसार 27 मार्च 2024 को रोशनी की शादी सेना के एसएससी में कार्यरत विनोद मोहिते के साथ धूमधाम से हुई थी। शादी के कुछ ही महीनों बाद ससुराल पक्ष द्वारा दहेज के लिए मानसिक और शारीरिक प्रताड़ना दिए जाने का आरोप है। इतना ही नहीं, परिजनों का आरोप है कि गर्भवती होने के दौरान रोशनी की इच्छा के विरुद्ध जबरन गर्भपात भी कराया गया। 10 से 11 जुलाई के बीच रोशनी का शव फांसी के फंदे पर लटका मिला, लेकिन शव पर पीठ पर बेल्ट जैसे मार के निशान, हाथों पर खरोच और अन्य चोटों के निशान मिलने से परिजनों का शक और गहरा गया है। उनका आरोप है कि पहले रोशनी के साथ बेरहमी से मारपीट की गई और बाद में हत्या कर इसे आत्महत्या का रूप देने की कोशिश की गई। शिकायत के आधार पर पुलिस ने पति समेत 8 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और 6 आरोपियों को अब तक गिरफ्तार किया जा चुका है, जहां मामले की आगे की जांच संबंधित पुलिस कर रही है। इधर अपनी बेटी को न्याय दिलाने की मांग को लेकर परिजनों का रो रो कर बुरा हाल है। इस घटना से पूरे वर्धा जिले में आक्रोश का माहौल है। अब सभी की नजर पुलिस जांच पर टिकी है कि सच्चाई क्या सामने आती है और दोषियों के खिलाफ कितनी सख्त कार्रवाई की जाती है। मुलीचं नाव रोशनी आहे। आम्ही संभाजीनगरहून आलोय। ही मावशी आहे, ही मम्मी आहे। आम्ही यायच्या आधी ते म्हणतात त्यांनी स्वतः फाशी घेतली तिची कारवाई व्हायला पाहिजे होती। मम्मी पप्पा येऊस्तर त्यांनी आधी दवाखान्यात आणून का टाकली, ही सगळं तिथे कारवाई झाली नाही। त्यांनी आधीच दवाखान्यात आणून आणि ते लपून बसले। त्यांनी ते 2 दिवस झाले ते आम्हाला नजरेसमोर बी नाही। त्यांनी आरोपी नाहीये, मग ते लपले कस काय? त्यांनी सगळे पोलीस स्टेशन पैसे भरून त्यांनी दबाव केलाय सगळा। आमची आले इथं 300 350 आमचा माणूस, आमच्या माणसाला एक माणसाला पोलीस बोलत बी नाही, त्यांचे काही कारवाई घेत बी नाही। म्हणजे त्यांनी आरोपी नाहीये, मग ते लपले कस काय? मुलीला आल्याबरोबर बघितली दवाखान्यात, मुलीला सगळा वरखंडे केलेले आहेत, पट्ट्यानं मार आहे। पोरीला आम्ही उलट पालट करून बघितलं, पोरीचे पाठीचे असे सालटे निघलेले आहेत आणि अशी फाशी देऊन वरती फाशी घेतलेली आणि घरी गळा दाबून मारलेली। ते लगेच आपल्याला कळतं, ते पोलीसवाल्याला बी कळतं, ते सरकार आहे, त्यांना कळायला पाहिजे। त्यांनी काही इन्क्वायरी केली नाही। स्वतः घरच्या माणसांना कसं काय उचलून सरकारी दवाखान्यात टाकली, हे सगळं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती, पण काही झालेली नाहीये। जखमा तिच्या पाठीला पट्टे होते, अशा वाईट साईडला, रेप साईडला तिच्यावाले पट्ट्याचा मार होता आणि गळा सगळं असा दाबून मारलेला सारखाच होता। फाशी घेतल्याला आपल्याला ओळखू येतो। भरपूर अशा घटना झालेल्या आहे, सरकारला कळायला पाहिजे। फाशी घेऊन घटना आणि ही घटना कशी झालेली आहे, तिथं इन्क्वायरी झालेलीच नाही। थोडासा आम्ही दंगा केला, त्याच्यामुळे आमच्यासोबत 2 पोलीसवाले आले आणि घरी इन्क्वायरी केली, समजूत घातला फक्त आम्हाला। आता 2 दिवस झाले तरी बी आमच्या नजरेत नाहीये। 4था दिवस मुलगी सांगत होती मला लई इथं लई त्रास आहे, लई टॉर्चर आहे आणि तिनं नवऱ्याला सांगितलं की नवरा सगळं तिलाच धमकी द्यायचा, मला तू काही सांगू नको। मी अर्जुन जाधव, मी मुलींचा काका आहे। आमच्या मुलीला 2024 या साली आम्ही लग्न करून वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये दिलेले आहे। ते लग्न आमच्या रीतिरिवाजाने एक आनंदाने झालेलं आहे। आम्ही त्यांना जे हुंडा होता 3 लाख रुपये जे काय असतील आम्ही त्यांना पोच केलेलं होतं। त्याच्यानंतर मुलीला त्यांनी हुंडा दिल्याच्या नंतर लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर त्यांनी टॉर्चर करणं चालू केलं आणि हुंडा किंवा गाडी किंवा पैशाची ही अशा या मागण्या भरपूर त्यांनी केलेल्या, तरी पण आम्ही त्यांना भरपूर पैसे पुरवलेत। त्याच्यानंतर त्यांचं काही अपेक्षा काही कमी होत नव्हत्या। त्यांना आम्ही वारंवार समजूत घालत होतो की बाबा हो, पैसा शेवटी जन्माला जाणार नाही, तुम्ही तुमचा संसार सुखाने चालवा। पण त्यांनी हे असे काही प्रकरण म्हणजे त्यांनी मनावर घेतले नाही। त्यांना पैशाची फार हवस होती, म्हणून वारंवार त्यांनी पैशाची माग आणि मुलींना त्रास हे वारंवार देत होते। आम्ही 3 वेळेस मुलींना आमच्याकडे आणून सुखरूप परत त्यांना पाठवली की आज ना उद्या त्यांचं बरं होईल, पण हे काही लास्टपर्यंत झालेलं नाही आहे। त्याचे मुलगा SSB मध्ये नोकरीला होता, तो तिकडे त्यांच्या ड्युटीला होता नेपाळ बॉर्डर साईडला, आणि ती त्यांच्या सासऱ्याकडे आणि सासूकडे दिराकडे राहायची। मुलगी वारंवार त्याला सांगत होती की अहो तुम्ही मला घेऊन चला, मी लग्न केलं तुमच्यासाठी 2-2.5 वर्ष झाले, तुम्ही मला का नेत नाहीये? तो म्हणत होता की मी तुला फक्त माझ्या आई वडिलांसाठी केलंय, मी तुला इकडे नेऊ शकत नाही, तुला जर तू माझ्यासोबत इकडे आलीस तर मी तुझ्यासोबत डिवोर्स घेईल। म्हणून त्या मुलीनं एवढा 2 वर्ष सहन केलं। आता
2 वर्ष सहन केलं आणि तिला तो घरचे तिचे टॉर्चर करायचे. तो बोलत होता की मी तुला माझ्यासाठी नाही केलंय, तुला घरच्यासाठी केलंय, पैशासाठी केलंय. म्हणजे तुला पैशासाठी केलं म्हणून वारंवार तो आम्हाला पैशाचे हे करत होता, मागणी करत होता. हा, मुलीने आम्हाला भरपूर व्हॉट्सअप मेसेज पाठवले, स्क्रीनशॉट आहेत, त्याने स्क्रीनशॉट पण पाठवले की पप्पा काका हे नवरा माझ्यासोबत असं वागणूक करतोय की पैशाची माग करतोय. बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये आढळल्यात. पैसे आहेत भरपूर आणि किंवा आवडत नाहीये, मी तुला ह्याच्यासाठी केलंय, तुला घरच्यासाठी केलंय, अशा ह्या बऱ्याचशा काही गोष्टी तो बोलत होता. ते स्क्रीनशॉट पण आमच्याकडे आहेत. डिवोर्सची पण धमकी देत होता. आम्हाला मुलीचा फोन आला, आम्हाला जो फोन आलाय त्यांच्या जावयांचा आमच्या, की मुलीने तुमच्या फाशी घेतली. पण आम्ही इथं आल्यानंतर एक 4-5 घंट्यानंतर आम्ही इथं पोहोचलो. माझ्या मुलीचं लग्न 22/2/2024 रोजी झालं. तिथून तिला वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये बोरगाव हेलोडीमध्ये दिलं होतं. त्यांना लग्न झालं होतं. मला लग्न झाल्यापासून ते 7-8 महिने आता मला सांगायचे पप्पा मला मारहाण करतात, मला याच्या आपल्या पैशा मागणीसाठी ते हुंड्यासाठी मागणी करत होते. माझा जावई BSF मध्ये होता आणि मुलगी घरीच राहत होती. सासू सासऱ्यासोबत आणि दिरासोबत राहत होती. माझ्या मुलीने मला मागं 2-4 महिन्याखाली 2दा-3दा फोन केला की पप्पा मला असा त्रास आहे, हे हुंड्याबळ्यासाठी मला पैसे मागतात, अशी मारहाण करतात. मला 2-4 वेळेस फोन आला असा मला. हा सांगितलं होतं जावायला त्यांना. ते सांगत होते की नाही त्याचा काही त्रास नाही असं म्हणून सांगत होते. मुलीला 2 वेळेस आणलं होतं. नंतर परत सगळ्याच्या सहमतीनं तिला घरी पाठवून त्यांच्या सासरवडीला पाठवलं. मी अंबरनाथमध्ये असताना अंबरनाथच्या वैष्णो दर्शनाला गेलो होतो. तेव्हा त्या जावयाचा मला फोन आला की बा तुमच्या मुली रोशनीने फाशी घेतली म्हणून. मला तेवढा फोन आला आणि फोन कट झाला. आम्ही इथं तात्पुरता संभाजी निघालो. आम्ही 5 तासामध्ये इथं पोहोचलो. आम्ही इथं आल्यानंतर दवाखान्यात तिला बघितलं. तिच्या अंगावरती अशा खुणा होत्या, अशा पाठीवरती, अशी मानेवरती, हातावरती मारहाणीच्या अशा मारहाणीच्या खुणा होत्या. त्या नकाने ओरबडला असे कशाने तरी मारल्यासारखं ते सगळ्या खुणा होत्या त्याच्या अंगावरती. त्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. मात्र त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये काही त्यांनी पैसे देऊन असं त्यांनी दाबलेलं आहे. त्यांच्या गावाचं पोलीस स्टेशन आहे. नाही बाई, रोज फोन करायचं मला रडू, म्हणजे मला टॉर्चर करत्या, मला मारहाण करत्या. मला पैसे मागते. मम्मी आधी 3 लाख दिले, मग नंतर 2 लाख मागणी दिली, पण ते एवढ्यात भागत नाही. मला गाडी लागती, 5 लाख हुंडा देऊन गाडीची माग करत्या. माझ्या बाईला दिवस घेत ते बी पाडून टाकलं मारून त्यांनी. पोरीचा गर्भ होता तर म्हणजे आम्हाला बाईची सपना करत आहे अशी म्हणत होते आम्हाला. माझी बाईला नाही, माझ्या बाईला टॉर्चर करायचे, मारायचे. न्याय लागतो आता आम्हाला न्याय लागतो. माझ्या बाईला फाशी दिली, त्यांना फाशी भेटली पाहिजे. माझी बाईची मला न्याय भेटली पाहिजे. माझ्या बाईची लय हाल केली. माझ्या बाईचा रोड फोन येत होता मला, मम्मी मला टॉर्चर करतो. नवऱ्याला सांगितलं का, नवरा म्हणायचा म्हणे मम्मी तू माझ्यासाठी नाही केली, तुला सासर केली, तुला माझे माय बापासाठी. माझी बाई म्हणायची. नवरा काहीच ऐकत नव्हता. नवरा म्हणायचा मला तुझं गरज नाही, मी फक्त करून घेतलं, मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही, फक्त तू हुंडा नुसती खायला तुला करेल इथं माय बापासाठी. आता कसं करावं मी, अशी म्हणते माझी बाई. माझी बाई म्हणायची मला. न्यूज़ एक्सप्रेस के लिए योगेश लखोटे की रिपोर्ट।